नमस्कार मित्रांनो, सुक्या मेव्यामधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे काजू. काजूचा वापर संपूर्ण जगामध्ये केला जातो. बऱ्याच प्रकारच्या मिठायात काजू शिवाय अपूर्ण आहेत. काजू हा व्हिटॅमिन, मिनरल्स आणि प्रोटीन यांनी संपन्न असतो. काजू खाण्याचे खूप सारे फायदे आहेत, पण काजू जर प्रमाणापेक्षा जास्त खाल्ले तर त्यापासून फायद्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया काजू खाण्याचे फायदे आणि नुकसान यांच्याबद्दल. मित्रांनो, ब्राझील या देशाला काजूचं उगमस्थान मानलं जातं. जगामध्ये काजूचं सर्वात जास्त उत्पादन आयव्हरी कोस्ट मध्ये होतं. काजूच्या उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. भारतामध्ये सर्वात जास्त काजूचं उत्पादन महाराष्ट्र या राज्यामध्ये घेतलं जातं. महाराष्ट्रातील कोकण प्रदेशात काजू मोठ्या प्रमाणावर पिकविले जातात. त्याशिवाय कर्नाटक आणि गोव्यामध्ये सुद्धा काजूचं बऱ्याच प्रमाणात उत्पादन होतं. काजूला इंग्रजीमध्ये कॅश्यू नट्स असं म्हटलं जातं. काजू म्हणजे एका फळाचं बी आहे, जे फळाच्या आतमध्ये नव्हे तर बाहेर पाहायला मिळतं. बऱ्याच प्रकारच्या मिठायांमध्ये काजूचा वापर केला जातो. त्याशिवाय काजूचा शेक सुद्धा लोकप्रिय आहे. खारवलेल्या काजूंचं नाव ऐकून तर बऱ्याच जणांच्या तोंडाला पाणी सुटते. खीर आणि हलव्यामध्ये काजूला अनन्यसाधारण महत्व आहे. समुद्राच्या आसपासचं दमट वातावरण काजूसाठी पोषक असतं. त्यामुळे भारतात समुद्रकिनारी काजूचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं. काजूमध्ये कोणते पोषण मूल्य किती प्रमाणात असतात त्याचा चार्ट स्क्रीनवर देण्यात आलेला आहे. आता जाणून घेऊया काजू खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत. मित्रांनो, कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड आपल्या हृदयाचा सर्वात मोठा शत्रू आहे. या पदार्थांचा थर आपल्या रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये साठून आपल्या हृदयाला रक्तपुरवठा कमी प्रमाणात होतो. त्यामुळे आपलं हृदय कमजोर होऊ लागतं. रक्तातील या घटकांचं प्रमाण वाढल्यास आपल्याला हृदयविकाराचा झटका सुद्धा येऊ शकतो. काजूच्या नियमित सेवनानं ट्रायग्लिसराईड आणि कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्याचं काम केलं जातं. रक्तातील या पदार्थांचं प्रमाण कमी करण्यामध्ये काजू खूपच महत्वाची भूमिका निभावतात. मित्रांनो, आपल्या हृदयाचा दुसरा सर्वात मोठा शत्रू म्हणजे हाय ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाब. उच्च रक्तदाबामुळे आपलं हृदय हळूहळू कमजोर होऊ लागतं. काजूमध्ये आढळणाऱ्या पोटॅशियम या पदार्थामुळे आपला रक्तदाब नियंत्रित ठेवला जातो. त्यामुळे आपलं हृदय निरोगी राहण्यास मदत होते. मित्रांनो, आपल्याला माहिती असेलच, हाडांच्या मजबूतीसाठी कॅल्शियमची गरज असते. काजूमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणामध्ये आढळतात. त्यामुळे जर रोज काजू खाल्ले तर आपली हाडे मजबूत होतात. लहान मुलांनी तर काजूचं नियमितपणे सेवन केलं पाहिजे. हाडे आणखी बळकट करण्यासाठी किंवा हाडांसंबंधीच्या विकारासाठी काजू दुधाबरोबर खाल्ले जातात, ज्यामुळे आपल्या शरीराला काजू आणि दूध या दोन्हींमधून कॅल्शियमचा पुरवठा होतो. रोज काजूचं सेवन केल्यानं आपलं शरीर निरोगी राहण्यास मदत होते. आपलं वजन नियंत्रित ठेवण्यामध्ये सुद्धा काजू महत्वाची भूमिका पार पाडतो. जर आपल्या शरीरातील मेटाबॉलिझमची प्रक्रिया व्यवस्थित असेल तर आपलं वजन नियंत्रणात राहतं. काजूमध्ये असणारं मॅग्नेशियम मेटाबॉलिझम प्रक्रियेला चालना देतं, ज्यामुळे आपलं वजन संतुलित राहण्यास मदत होते. काजूमध्ये भरपूर प्रमाणात न्यूट्रिशन्स असतात, ज्यामुळे आपल्या शरीराची पोषण मूल्यांची गरज भागविली जाते. काजू खाल्ल्यामुळे आपल्याला लवकर भूक सुद्धा लागत नाही. त्यामुळे आपलं वजन कमी होण्यास मदत होते. वजन वाढविण्यासाठी सुद्धा काजूचा वापर केला जातो. रोज सुमारे 10 ते 15 काजू दुधाबरोबर खाल्ल्यानं आपलं वजन नैसर्गिक पद्धतीने वाढू लागतं. मित्रांनो, आपण जर मधुमेहाचे रुग्ण असाल तर आपण काजूचं नियमितपणे सेवन केलं पाहिजे. काजूमध्ये आढळणाऱ्या मॅग्नेशियम या घटकामुळे आपली रक्तशर्करा नियंत्रित ठेवण्याचं काम केलं जातं. नियमित काजूचं सेवन केल्यानं डायबिटीस होण्याचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो. जर आपल्या कुटुंबामध्ये डायबिटीसचा इतिहास असेल तर आपण नक्कीच काजूचं सेवन करावं. मित्रांनो, ॲनिमिया हा एक असा विकार आहे ज्यामध्ये शरीरातील रक्त निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे शरीरातील रक्ताचं प्रमाण कमी होऊ लागतं. रक्ताचं प्रमाण कमी झाल्यावर आपल्याला सतत थकवा जाणवतो आणि अस्वस्थ वाटू लागतं. काजूच्या सेवनानं आपल्या शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढण्यास मदत होते. काजूमध्ये लोह आणि कॉपर विपुल प्रमाणात सापडतं, त्यामुळे आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी वाढण्यास मदत होते. नियमित रूपानं काजूचं सेवन केल्यानं ॲनिमिया होण्याचा धोका बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो. मित्रांनो, आपल्या शरीरातील मॅग्नेशियमच्या असंतुलनामुळे आपला रक्तदाब हळूहळू वाढू लागतो. उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर असं सुद्धा म्हटलं जातं, कारण उच्च रक्तदाबामुळे आपलं शरीर आतून हळूहळू कमजोर होऊ लागतं. उच्च रक्तदाबामुळे हृदय आणि
किडनीचे विकार होतात. त्याचबरोबर उच्च रक्तदाबामुळे आपले डोळे सुद्धा कमजोर होतात. उच्च रक्तदाबाला नियंत्रित करण्यासाठी शरीरामध्ये मॅग्नेशियमचं संतुलन असणं खूप आवश्यक आहे. काजूमध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपला रक्तदाब नियंत्रित राहतो. मित्रांनो, जर आपली पचन संस्था मजबूत असेल तर आपली प्रतिकार शक्ती सुद्धा वाढते आणि बऱ्याच रोगांपासून आपण दूर राहू शकता. खराब पचन संस्थेमुळे आपल्याला गॅस, ऍसिडिटी इत्यादी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आपल्या शरीरात दीर्घकाळ राहणारी ऍसिडिटी अल्सरचं सुद्धा कारण बनू शकते. आपली पचन संस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे फायबर्स. काजूमध्ये फायबर्स विपुल प्रमाणात असल्यामुळे आपलं पोट साफ राहतं आणि आपली पाचन शक्ती सुद्धा वाढते. मित्रांनो, आपल्याला माहिती असेलच, टेन्शन, डिप्रेशन आणि ताणतणाव आपल्या मेंदूच्या कार्यामध्ये बाधा उत्पन्न करतात. जर आपण तणावमुक्त जीवन जगत असाल तर आपला मेंदू सुद्धा योग्य पद्धतीने कार्य करतो. काजूमध्ये आढळणाऱ्या मॅग्नेशियममुळे आपल्या मेंदूमधील रक्तसंचालन वाढते आणि आपला मेंदू जलद गतीने कार्य करतो. नियमित काजू खाल्ल्यानं आपल्याला झोप सुद्धा चांगली येते, त्यामुळे आपला मेंदू ऍक्टिव्ह राहतो. काजूंच्या नियमित सेवनानं आपली स्मरणशक्ती सुद्धा वाढते. आता जाणून घेऊया कॅन्सरच्या रुग्णांसाठी काजू कसे लाभदायक आहेत ते. काजूच्या सेवनानं कॅन्सर पूर्णपणे ठीक होऊ शकत नाही, पण काजूमध्ये असणाऱ्या घटक तत्वांमुळे कॅन्सरच्या पेशी वाढण्यास अटकाव केला जातो. त्यामुळे काही प्रमाणात या रोगाला नियंत्रित केलं जाऊ शकतं. नियमित काजू खाल्ल्यानं आपल्या शरीरात अॅनाकार्डिक ऍसिडची मात्रा वाढते, जी कॅन्सरच्या सेल्सला रोखण्याचं काम करते. हे ऍसिड काजूच्या व्यतिरिक्त पिस्ता, अक्रोड, बदाम आणि अन्य ड्रायफ्रुट्स यांच्यामध्ये सुद्धा आढळून येतं. जर बाकीच्या ड्रायफ्रुट्स बरोबर काजूचं सेवन केलं तर ते कॅन्सरच्या रुग्णांसाठी फायद्याचं ठरतं. गरोदरपणामध्ये काजू खाण्याचे विशेष फायदे आहेत. गरोदरपणामध्ये आपल्या शरीरास जास्त प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची गरज भासते. या घटकांमुळेच आपल्याबरोबर आपल्या होणाऱ्या बाळाचे हाडे सुद्धा मजबूत होतात. गरोदरपणामध्ये 1 ग्लास दुधाबरोबर 10 ते 12 काजू खाल्ल्यानं आपल्या शरीराची कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची गरज पूर्ण होते. गर्भावस्थेमध्ये हार्मोन्सच्या असंतुलनामुळे आपल्या शरीराचा रक्तदाब अनियंत्रित पद्धतीने वाढू किंवा कमी होऊ शकतो. काजूमधील मॅग्नेशियम हा घटक आपला रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. गरोदरपणामध्ये काजू खाल्ल्यास आपलं आणि आपल्या मुलांच्या शरीराचं योग्य पोषण होतं. त्यामुळे जन्माला येणारं मूल हे निरोगी राहण्याची शक्यता जास्त असते. आपल्याला जर सुंदर त्वचा हवी असेल तर आपण काजूचं नियमितपणे सेवन करायला हवं. काजूमध्ये प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स विपुल प्रमाणात असतात, जे आपल्या त्वचेचं पोषण करतात आणि त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्यांना अटकाव करतात, ज्यामुळे आपली त्वचा नेहमीच तरुण दिसते. काजूमध्ये असणारं विटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स आपल्या त्वचेला चमकदार बनवतं. या घटकांमुळे आपल्या त्वचेतील रक्तसंचार वाढतो आणि त्वचेशी संबंधित रोग सुद्धा बरे होतात. मित्रांनो, जर आपले दात कमजोर असतील तर त्या पाठीमागचं कारण असू शकतं कॅल्शियमची कमतरता. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आपले दात लवकर खराब होण्याची आणि किडण्याची शक्यता असते. नियमित काजू खाल्ल्यानं आपल्या शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण वाढतं आणि आपल्या दाताचं आरोग्य सुद्धा सुधारतं. लहान मुलांमध्ये दुधाचे दात पडून नवीन दात येण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा काजू महत्वपूर्ण भूमिका निभावतो. काजूच्या नियमित सेवनानं ही प्रक्रिया सुलभ आणि नैसर्गिक पद्धतीने पार पडते. मित्रांनो, जर आपल्याला केस गळतीची समस्या असेल तर आपण काजू खाणं सुरू केलं पाहिजे. आपल्या केसांना जर योग्य पोषण मिळालं नाही तर ते झडू लागतात आणि अकाली पांढरे सुद्धा होतात. काजूमध्ये आढळणाऱ्या मॅग्नेशियम, आयरन, फॉस्फरस या घटकांमुळे आपल्या केसांचं पोषण होतं आणि केस गळती सुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी होते. त्याचबरोबर अकाली केस पांढरे होण्याचं प्रमाण सुद्धा बऱ्याच अंशी कमी होतं. आजकाल लहान मुलांमध्ये सुद्धा अकाली होणाऱ्या पांढऱ्या केसांची समस्या पाहायला मिळते. जर आपण आपल्या मुलांना काजू खाण्याची सवय लावली तर या समस्येपासून त्यांचं संरक्षण होऊ शकतं. मित्रांनो, आतापर्यंत आपण जाणून घेतलं काजू खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत, पण आता आपण जाणून घेणार आहोत जास्त प्रमाणात काजू खाल्ल्यानं आपल्या शरीराला कोणतं नुकसान झेलावं लागतं. काजूमध्ये कॅलरीजची मात्रा भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे गरजेपेक्षा जास्त काजू खाल्ल्यास या कॅलरीज चरबीच्या रूपात आपल्या शरीरामध्ये साठून राहतात, ज्यामुळे आपलं वजन वाढतं. प्रमाणापेक्षा जास्त काजू खाल्ल्यास आपली पाचन शक्ती बिघडते, ज्यामुळे आपल्याला बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते. त्याचबरोबर
जास्त प्रमाणात काजू खाल्ल्यास ऍसिडिटी आणि गॅसची समस्या सुद्धा उद्भवते. प्रमाणापेक्षा जास्त काजू खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात सोडियमचं प्रमाण वाढीस लागतं. सोडियम हा उच्च रक्तदाबास कारणीभूत ठरणारा एक महत्वाचा घटक आहे. जर आपल्या शरीरातील सोडियमचं प्रमाण वाढलं तर ते आपली किडनी, हृदय आणि मेंदू यांच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. अति प्रमाणात काजूचं सेवन केल्यानं आपल्या शरीरातील पोटॅशियमचं प्रमाण वाढू लागतं, ज्यामुळे आपल्या हृदयाचे ठोके अनियंत्रित पद्धतीने वाढतात. तर मित्रांनो, आता पाहूया काजू खाण्यासंबंधी नेहमी विचारले जाणारे काही प्रश्न. एका दिवसात जास्तीत जास्त किती काजू खावेत? मित्रांनो, एका दिवसामध्ये जास्तीत जास्त 10 ते 15 काजू खावेत. त्यापेक्षा जास्त काजू खाल्ल्यानं आपल्या शरीराला फायद्याऐवजी नुकसान सहन करावं लागू शकतं. जर आपण गरोदर असाल तर नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच काजूचं सेवन करावं. दुसरा प्रश्न आहे, वजन वाढविण्यासाठी काजूचं कशा प्रकारे सेवन केलं जातं? मित्रांनो, 100 ग्रॅम काजूमध्ये जवळपास 18 ग्रॅम प्रोटीन असतं. जर आपण दुधाबरोबर काजू खाल्ले तर नैसर्गिक पद्धतीने आपलं वजन वाढू शकतं. बाजारात मिळणाऱ्या महागड्या प्रोटीन पावडरला हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. पुढचा प्रश्न आहे, काजू खाल्ल्यामुळे आपल्या शरीरास किती कॅलरीज मिळतात? प्रत्येक 100 ग्रॅम काजूमध्ये साधारणतः 450 कॅलरीज असतात. जर आपण डाएटवर असाल किंवा वजन कमी करण्याची आपली इच्छा असेल तर प्रमाणातच काजू आपल्याला खाल्ले पाहिजेत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. या व्हिडिओबद्दल जर आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला त्या जरूर कळवा. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा द्या. धन्यवाद.